यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीशी संबंधित काही संकल्पनेवर चर्चा केलेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज या घटकावर चर्चा करणार आहोत। तर पहा त्रिकोणमितीय गुणोत्तरे। आता त्रिकोणमितीय गुणोत्तरे शिकण्यापूर्वी या ठिकाणी आपण या आकृतीचे निरीक्षण केलं तर आकृतीमध्ये त्रिकोण ABC, त्रिकोण PBQ आणि त्रिकोण RBS या तीन त्रिकोणामध्ये कोन B हा सामायिक कोन आहे आणि प्रत्येकी एक कोन काटकोन आहे। मग आपण या ठिकाणी ज्या तीन त्रिकोणाचा आपण उल्लेख केला ते तीनही त्रिकोण समरूप आहेत असं म्हणू शकतो। त्यापैकी आपण दोन त्रिकोणाचा जर विचार केला, समजा ACB आणि PQB हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूची गुणोत्तरे समान असतील। हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। त्या ठिकाणी फक्त आपण दोन त्रिकोण स्वतंत्र घेऊन हा विचार केलेला होता। आता पहा त्रिकोणमितीय गुणोत्तराचा विचार करत असताना आपण समजा या ठिकाणी BAC किंवा ABC हा त्रिकोण घेतला आणि दुसरा त्रिकोण PBQ हा घेतला, तर या B कोनाच्या संदर्भामध्ये AC आणि BC चे जे काही गुणोत्तर मिळतं तेच B कोनाच्या संदर्भामध्ये दुसऱ्या त्रिकोणामधील PQ आणि BQ चे गुणोत्तर मिळतं आणि ही गुणोत्तरे स्थिर असतात आणि या स्थिर गुणोत्तरांनाच आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणतो। पहा, जेव्हा आपण हे दोन त्रिकोण स्वतंत्र घेऊन त्याचा विचार करू की समजा आपण PBQ आणि ABC हे दोन त्रिकोण स्वतंत्र घेतले। आता या ठिकाणी B कोन सामायिक आहे म्हणणं आपणाला संयुक्तिक वाटणार नाही, त्यामुळे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा की B कोन दोन्ही त्रिकोणामध्ये आहे, हे कोन एकरूप आहेत असं या ठिकाणी आपण म्हणू। आता हे B कोन जर एकरूप असेल दोन्ही त्रिकोणामधील आणि ते दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण असतील तर हे दोन त्रिकोण समरूप असतील। आता या ठिकाणी आपण एक वेगळा विचार करणार आहोत की ठीक आहे, दोन त्रिकोण समरूप आहेत, संगत बाजूची गुणोत्तरे समान असतात, मान्य। या ठिकाणी आपण वेगळा विचार काय करणार आहोत की पहिल्या त्रिकोणामधील B कोनाच्या संदर्भामध्ये समोरील बाजू आणि लगतच्या बाजूचं जे गुणोत्तर मिळणार आहे तेच दुसऱ्या त्रिकोणातील B कोनाच्या संदर्भामध्ये समोरील बाजू आणि लगतच्या बाजूचं गुणोत्तर मिळणार आहे। पहा, पहिल्या त्रिकोणावरून जर आपण PQ छेदस्थानी BQ हे गुणोत्तर काढलं आणि दुसऱ्या त्रिकोणावरून AC छेदस्थानी BC हे गुणोत्तर काढलं तर ते दोनही गुणोत्तर कशी मिळतील? समान मिळतील, स्थिर मिळतील आणि अशा प्रकारच्या गुणोत्तरांनाच आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणतोय। दोन समरूप त्रिकोणांचा जर आपण विचार केला तर एखाद्या कोनाच्या संदर्भामध्ये आपण कोणत्याही दोन बाजूचं गुणोत्तर घेतलं आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये त्याच कोनाच्या संदर्भामध्ये संगत गुणोत्तर घेतलं तर ते दोन्हीही संगत गुणोत्तरे जी आहेत ही स्थिर असतील आणि अशा प्रकारच्या गुणोत्तरांनाच आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे असं म्हणतोय। आपण त्रिकोणमितीय गुणोत्तराचा विचार करत असताना
या ठिकाणी काटकोन त्रिकोणामधील लघुकोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे, काटकोन त्रिकोणावरून आपण या ठिकाणी गुणोत्तरे सांगणार आहोत. आणि काटकोन त्रिकोणामध्ये आता समजा आपण पी क्यू बी हा काटकोन त्रिकोण घेतला तर यामध्ये पी कोन आणि बी कोन हे लघुकोन आहेत. आणि या लघुकोनाच्या संदर्भामध्ये आपण विविध गुणोत्तरावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आता दोनपैकी कोणताही एक त्रिकोण आपण विचारात घेऊ आणि त्यामधील एक लघुकोन विचारात घेऊ आणि वेगवेगळी गुणोत्तरं काय आहेत हे संकल्पना पाहू. तर पहिलं गुणोत्तर आहे साइन गुणोत्तर, साइन रेशो. आता बी कोनाचा जर आपण विचार केला, ठीक आहे, आपण बी कोनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी समोरील बाजू, लगतची बाजू आणि या ठिकाणी कर्ण, या ठिकाणी जी माहिती आपण त्रिकोणामध्ये घेतलेली आहे ही बी कोनाच्या संदर्भात लिहिलेली आहे. त्यामुळे आपण बी कोनाच्या संदर्भामध्येच प्रत्येक गुणोत्तराचा विचार करू. तुम्हाला जर पी कोनाच्या संदर्भात विचार करावायचा असेल तर पी कोनाच्या संदर्भामध्ये ही बी क्यू समोरील बाजू होईल आणि पी क्यू ही लगतची बाजू होईल, हे लक्षात ठेवा. मग साइन गुणोत्तर काय असेल तर या ठिकाणी पहा, आपण बी कोनाच्या संदर्भात विचार करत आहोत. तर आपण साइन गुणोत्तर कशाला म्हणतोय तर बी कोनासमोरील बाजू आणि कर्ण या दोन बाजूचं जे गुणोत्तर आहे त्याला आपण साइन गुणोत्तर म्हणतो. म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल, साइन बी बरोबर कोनासमोरील बाजू छेदस्थानी कर्ण, कोनासमोरील बाजू कोणती पी क्यू आणि कर्ण पी बी, म्हणजेच बी कोनाच्या संदर्भामध्ये आपणाला साइन बी, बी कोनाचे साइन गुणोत्तर काय लिहिता येईल, पी क्यू समोरील बाजू छेदस्थानी कर्ण पी बी. त्यानंतर दुसरं गुणोत्तर आहे कोसाइन गुणोत्तर, ज्याला आपण क्वास म्हणतोय. आता क्वास गुणोत्तर काय असतं, समजा आपण बी कोनाचाच विचार करणार आहोत तर लगतची बाजू, बी कोनाच्या लगतची बाजू आणि कर्णाचं जे गुणोत्तर असतं त्या गुणोत्तराला आपण क्वास गुणोत्तर म्हणतो. त्या कोनालगतची बाजू आणि कर्ण. मग क्वास बी बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, बी कोनासाठी क्वास गुणोत्तर काय लिहिता येईल, क्वास बी बरोबर बी क्यू छेदस्थानी पी बी असं लिहिता येईल. त्यानंतर तिसरं गुणोत्तर आहे टँजंट रेशो, टँजंट गुणोत्तर, त्याला आपण टॅन म्हणतोय. आता बी कोनाचं टॅन गुणोत्तर म्हणजे काय किंवा कोणत्याही कोनासाठी टॅन गुणोत्तर काय असतं तर समोरील बाजू आणि लगतच्या बाजूच्या गुणोत्तराला आपण त्या कोनाच्या संदर्भातील टॅन गुणोत्तर असं म्हणतोय. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल टॅन बी बरोबर पी क्यू छेदस्थानी बी क्यू. आता हे तीन गुणोत्तर लक्षात आल्यानंतर पुढील तीन गुणोत्तरे ही याची गुणाकार व्यस्त गुणोत्तरे असतात. आता त्यानंतरचं चौथं गुणोत्तर आहे कोटँजंट रेशो, कोटँजंट गुणोत्तर, ज्याला आपण क्वाट म्हणतोय. आणि क्वाट गुणोत्तर हे टॅन गुणोत्तराचं गुणाकार व्यस्त आहे. कारण एखाद्या कोनाच्या संदर्भात टॅन गुणोत्तर कशाला म्हणलोय आपण तर त्या कोनासमोरील बाजू आणि लगतच्या बाजूचं जे गुणोत्तर असतं त्या गुणोत्तराला आपण त्या कोनाचं टॅन गुणोत्तर म्हणतो. आणि क्वाट गुणोत्तर काय, लगतची बाजू आणि कोनासमोरील बाजू, लगतची बाजू छेदस्थानी समोरील बाजू, हे जे काही गुणोत्तर आहे या गुणोत्तराला आपण क्वाट गुणोत्तर म्हणतोय. क्वाट गुणोत्तर हे टॅन गुणोत्तराचं गुणाकार व्यस्त गुणोत्तर आहे. म्हणजे या दोघा जणांचा गुणाकार किती येईल, एखाद्या टॅन बी गुणिले क्वाट बी बरोबर 1. हा सहसंबंध आपण पुढे पाहणार आहोत.
फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा प्रत्येक गुणोत्तराची व्याख्या काय. आता कोटॅन्जंट गुणोत्तरानंतर पुढचं गुणोत्तर आहे सिकॅन्ट रेशो. सिकॅन्ट गुणोत्तर ज्याला आपण सेक म्हणतो, आणि हे सेक गुणोत्तर क्वास गुणोत्तराचं गुणाकार व्यस्त गुणोत्तर आहे. क्वास गुणोत्तर लगतची बाजू आणि कर्णाचं आहे. सेक गुणोत्तर कर्ण छेदस्थानी लगतची बाजू, म्हणजे या ठिकाणी बी कोणासाठी कर्ण छेदस्थानी लगतची बाजू म्हणजेच पीबी छेदस्थानी काय लिहिता येईल, बी क्यू लिहिता येईल. आणि शेवटचं त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे कोसिकॅन्ट रेशो, कोसिकॅन्ट गुणोत्तर ज्याला आपण कोसेक म्हणतोय. आणि कोसेक गुणोत्तर हे साइन गुणोत्तराचं गुणाकार व्यस्त गुणोत्तर आहे. साइन गुणोत्तर होतं आपलं कोणासमोरील बाजू छेदस्थानी कर्ण. आता याच्या उलट जर विचार केला आपण तर ते गुणोत्तर असतं कोसेक. कोसेक बी बरोबर बी कर्ण छेदस्थानी बी कोणासमोरील बाजू, म्हणजेच काय लिहिता येईल, पीबी छेदस्थानी पी क्यू. पीबी छेदस्थानी कर्ण छेदस्थानी समोरील बाजू. तर हे लक्षात ठेवा. साइन गुणोत्तर कोणासमोरील बाजू छेदस्थानी कर्ण, क्वास गुणोत्तर लगतची बाजू छेदस्थानी कर्ण, टॅन गुणोत्तर समोरील बाजू छेदस्थानी लगतची बाजू, क्वाड गुणोत्तर लगतची बाजू छेदस्थानी समोरील बाजू, सेक गुणोत्तर कर्ण छेदस्थानी लगतची बाजू, आणि कोसेक गुणोत्तर कर्ण छेदस्थानी कोणासमोरील बाजू. सरावाने तुमच्या हे लक्षात राहील. आता यानंतर आपण या साही गुणोत्तराच्या व्याख्या लक्षात आल्यानंतर आपण या ठिकाणी या गुणोत्तरामध्ये सहसंबंध काय आहेत त्या सहसंबंधावर थोडी चर्चा करणार आहोत. सहसंबंधावर मी यापूर्वी सांगितलं, तोच भाग यापुढे आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला साइन गुणोत्तर आणि कोसेक गुणोत्तर हे परस्परांची गुणाकार व्यस्त गुणोत्तरे आहेत असं म्हणलो होतो, त्या ठिकाणी एका गुणोत्तरासंदर्भात आपण सिद्धता देऊ की समजा हा एबीसी त्रिकोण आहे आणि एबीसी त्रिकोणामध्ये सी कोणाचं माप हे थीटा आहे. मग आता थीटा कोणाच्या संदर्भामध्ये साइन गुणोत्तर काय असेल, समोरील बाजू छेदस्थानी कर्ण. यापूर्वी आपण व्याख्या पाहिली साइन गुणोत्तराची. मग साइन थीटा, थीटा कोणाचे साइन गुणोत्तर म्हणजे थीटा कोणासमोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे एबी छेदस्थानी एसी लिहिता येईल. ठीक आहे. आता या थीटा कोणाचंच आपण कोसेक गुणोत्तर लिहिलं तर काय होईल, कोसेक थीटा. यापूर्वी उल्लेख केलेला होता मी, हे गुणाकार व्यस्त आहेत, परंतु आपल्याला ते गुणाकार व्यस्त आहेत हे माहीत नाही असं गृहीत धरा. फक्त आम्हाला एवढं माहीत आहे की कोसेक थीटा म्हणजे कर्ण आणि समोरील बाजूचं गुणोत्तर आहे. कोसेक थीटा बरोबर कर्ण भागिले समोरील बाजू म्हणजे एसी भागिले एबी, आणि या दोघा जणांचा जर गुणाकार आपण केला तर तो गुणाकार काय मिळेल, आपणाला 1 मिळेल. म्हणजे या ठिकाणी साइन गुणोत्तर आणि कोसेक गुणोत्तर या दोघाचा जो काही सहसंबंध आहे तो असा आहे की साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर 1. हे लक्षात ठेवा. परंतु या ठिकाणी एकाच कोणाची साइन आणि कोसेक गुणोत्तर, नाहीतर एक वेळा तुम्ही सी कोणाचं साइन गुणोत्तर घ्याल आणि ए कोणाचं कोसेक गुणोत्तर घ्याल. या ठिकाणी तसं चालणार नाही. एकाच कोणासाठी आपण थीटा या कोणासाठी साइन गुणोत्तर आणि कोसेक गुणोत्तर या दोन गुणोत्तराचा गुणाकार किती असेल, 1 असेल. त्याच पद्धतीनं आपण क्वास आणि सेकचा विचार केला तर आपल्याला क्वास थीटा गुणिले सेक थीटा बरोबरही 1 लिहिता येईल. परंतु त्यापूर्वी आपण या ठिकाणी साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर 1 लिहिलेलं आहे. यालाच आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो.
साइन थिटा बरोबर 1 छेदस्थानी कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा बरोबर 1 छेदस्थानी साइन थिटा असं लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी पहा, सूत्र एकच आहे. 3 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा वापर या ठिकाणी उदाहरणं सोडवत असताना करत असतो किंवा या पद्धतीने त्याला लिहिता येईल. साइन थिटा बरोबर 1 छेदस्थानी कोसेक किंवा कोसेक बरोबर 1 छेदस्थानी साइन किंवा साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1. त्यानंतर ज्या पद्धतीनं आपण साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1 दाखवलं, त्याच पद्धतीनं या ठिकाणी कॉस थिटा आणि सेक थिटा यांचा गुणाकार 1 येतो. म्हणजे हे कॉस थिटा आणि सेक थिटा ही सुद्धा परस्परांची गुणाकार व्यस्त गुणोत्तरे आहेत. आणि त्यालाच आपण असंही लिहू शकतो, कॉस थिटा बरोबर 1 छेदस्थानी सेक थिटा किंवा सेक थिटा बरोबर 1 छेदस्थानी कॉस थिटा. पहा, गुणाकार व्यस्त गुणोत्तराच्या जोड्या कोणत्या? साइन, कोसेक, कॉस, सेक. आता राहिली टॅन आणि क्वाट. टॅन आणि क्वाट, टॅन थिटा गुणिले क्वाट थिटा बरोबर 1. म्हणजे टॅन गुणोत्तराचं गुणाकार व्यस्त गुणोत्तर कोणतं असतं? क्वाट. म्हणजे यालाही आपण असं लिहू शकतोय की टॅन थिटा बरोबर 1 छेदस्थानी क्वाट थिटा किंवा क्वाट थिटा बरोबर 1 छेदस्थानी टॅन थिटा. आता हा त्या गुणोत्तरामध्ये असलेला सहसंबंध आहे. आता या पुढे जाऊन आणखीन कोणता सहसंबंध सांगता येईल का, याचा एक थोडक्यात आपण विचार करू. की समजा एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे आणि सी कोन हा थिटा आहे. मग या थिटा कोणासाठी जर आपण साइन गुणोत्तर लिहिलं तर काय लिहिता येईल? एबी छेदस्थानी एसी, समोरील बाजू छेदस्थानी कर्ण लिहिता येईल. त्याच पद्धतीनं थिटा कोणासाठी जर आपण कॉस गुणोत्तर लिहिलं तर काय लिहिता येईल? बीसी छेदस्थानी एसी लिहिता येईल. समजा आपण समीकरण 1 ला 2 ने भागले तर भागाकार काय मिळेल? साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर एबी छेदस्थानी एसी भागिले बीसी छेदस्थानी एसी. एसी एसी कॅन्सल होतील म्हणजे साइन थिटा छेदस्थानी कॉस थिटा बरोबर काय मिळेल आपल्याला? एबी छेदस्थानी बीसी मिळेल. या ठिकाणी याला गुणाकाराच्या स्वरूपात लिहिल्यानंतर एसी एसी कॅन्सल होऊन जातील आणि एबी छेदस्थानी बीसी मिळेल. आता पहा, थिटा कोनाच्या संदर्भामध्ये एबी छेदस्थानी बीसी, थिटा कोनासमोरील बाजू, छेदस्थानी लगतची बाजू, हे गुणोत्तर आपणाला या दोघांच्या जणाच्या भागाकाराचं मिळालेलं आहे. मग थिटा कोनाच्या संदर्भामध्ये समोरील बाजू आणि लगतच्या बाजूचं गुणोत्तर म्हणजे थिटा कोनाचं कोणतं गुणोत्तर आहे? ते टॅन गुणोत्तर आहे. यापूर्वी आपण टॅन गुणोत्तराची व्याख्या पाहिली. मग एबी छेदस्थानी बीसी हे गुणोत्तर थिटा कोनाचं कोणतं गुणोत्तर आहे? टॅन गुणोत्तर आहे. म्हणून आपण त्याला टॅन थिटा लिहू शकतो. म्हणून टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा असं लिहू शकतो आपण. म्हणजे साइन थिटा, साइन आणि कॉस या गुणोत्तराचा भागाकार काय असतो? टॅन गुणोत्तरा इतका येतो. म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळे सहसंबंध क्वाटच्या संदर्भात काय लिहिता येईल? टॅनचा गुणाकार व्यस्त घेतला तर या ठिकाणी काय करता येईल? मग क्वाट थिटा बरोबर कॉस थिटा छेदस्थानी साइन थिटा लिहिता येईल, उलट लिहिता येईल. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक त्रिकोणमितीय गुणोत्तर आपण कशाला म्हणतोय आणि त्या त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये सहसंबंध काय आहेत, तर या ठिकाणी हे 4 सहसंबंध आपल्याला आढळून आले. तर आपण एक लक्षात ठेवा की प्रत्येक गुणोत्तराची व्याख्या आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. की साइन गुणोत्तर कशाला म्हणतोय? कॉस, टॅन, क्वाट, सेक आणि कोसेक. त्याच पद्धतीनं त्या गुणोत्तरामध्ये कोणते सहसंबंध आहेत? साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1, कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1, टॅन थिटा गुणिले क्वाट थिटा बरोबर 1 आणि टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा
आणि त्यांच्याऐवजी क्वाट घेतला तर याचा गुणाकार व्यस्त घ्यावा लागेल. क्वाट थीटा बरोबर कॉस थीटा छेदस्थानी साइन थीटा. तर अशा पद्धतीनं आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि त्या त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील सहसंबंध या घटकावर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.